आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 13, शेवटचा क्वेश्चन. Triangle LMN is an equilateral triangle. LM is equal to 14 centimeter. As shown in figure, 3 sectors are drawn with vertices at centers and radius 7 centimeter. Find first area of triangle LMN, area of any of the sectors. थर्ड आहे टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स आणि फोर्थ आहे एरिया ऑफ द शेडेड रिजन. आता वन बाय वन आपण आन्सर काढूया आणि मग कसं शोधायचं आहे ते पण आपण पाहूया. आपण पहिले इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. ट्रायंगल LMN इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. LM इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. 3 सेक्टर्स आर ड्रॉन विथ वर्टायसेस ॲज सेंटर्स अँड रेडियस 7 सेंटीमीटर. आपण अर्थ इथे घेऊया, शोधून काढूया. सेंटरपासून रेडियस किंवा रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आहे. सेंटर आणि त्याचा वर्टायसेस आहे त्याच्यामधला आपल्याला जो त्यांनी फरक सांगितलेला आहे तो आपला आहे 7 सेंटीमीटर. आता आपल्याला पहिला शोधून काढायचं. सोल्युशन लिहा, वन बाय वन क्वेश्चन सोडवत जा. पहिला फर्स्ट क्वेश्चन, एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे LMN कसा इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण वाक्य लिहून घेऊया. इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो आपला फॉर्म्युला आहे तो लावा किंवा तुम्ही काय कराल, हाफ इंटू हाईट इंटू बेस लावाल. मग तुम्हाला बेस माहिती पडलेला असणार आहे आणि तुम्हाला हाईट काढावी लागणार आहे आणि मग आन्सर काढावं लागणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने काढलं तरी आन्सर तुमचं सेमच राहणार आहे. ओके, आपण बघूया. Triangle LMN is an equilateral triangle. LM is equal to 14 centimeter. Area of triangle LMN is equal to in the root 3/4 into side square. आपल्याला तरी in the root 3चं जी व्हॅल्यू आहे ती सांगितलेली आहे 1.73. आधी आपण घालूया नकोया, आधी सोडवून घेऊया आणि मग घालूया. ओके, इन द रूट 3/4 इंटू 14 इंटू 14 किती आपली LM 14 आहे. साईड त्याची जी आहे ती 14 आहे, लिहून घेतलेलं आहे. आता काय झालेलं आहे, 2 मीन्स 2 2 जा 4, 2 7 जा 4, 2 1 जा 2, 2 7 जा 4 म्हणजे ते राहिलं इन द रूट 3 इंटू 7 इंटू 7, 7 7 जा 49, 49 इन द रूट 3 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मग आता इथे इन द रूट 3ची जी त्याने व्हॅल्यू दिलेली आहे 1.73 आपण ती टाकून मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढलेलं आहे 84.77 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 84.77 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेकंड क्वेश्चन सोडूया. एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर्स. आता मी काय केलेलं आहे, मी या ट्रायंगलला नाव लिहून घेतलेलं आहे ABC. आपण ज्याला सेक्टरचा विचार करतो तेव्हा आपण त्याचा सेंटर जो आहे, सेंटर्स म्हणजे ते वर्टायसेस आहे, तो सेंटर M घेतलेला आहे आणि आपला जो आर्क मिळालेला आहे आपल्याला तो आहे AB. म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे तसं सेक्टर AB. Triangle LMN is an equilateral triangle. Radius of sectors is 7 centimeter. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे किती, LM होता आपला 14 आणि मग त्याने आपल्याला सांगितलेलं होतं रेडियस सेंटर जो आहे तो कसा आहे, सेंटर्स अँड रेडियस काय आहे 7 सेंटीमीटर आहे. म्हणून आपण पकडला त्याचा रेडियस जो आहे तो 7 सेंटीमीटर आहे. देअरफॉर अँगल L, अँगल M, अँगल N इज इक्वल टू 60 डिग्री. का, इक्विलॅटरल ट्रायंगल थेरम. इक्विलॅटरल असले म्हणजे काय होतं, त्याचा जो मेजर ऑफ द अँगल आहे तो सुद्धा सेम येतो आणि त्याच्या साईडसुद्धा सेम येतात. त्याचा मेजर ऑफ द अँगल काय असतो 60 डिग्री. म्हणून आपण लिहून घेतलेला अँगल L, अँगल M, अँगल N इज इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. आता बघूया आपण. एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 स्क्वेअर, 360 डिग्री पाया R स्क्वेअर. एरिया काढायचे पाया R स्क्वेअर. लिहून घेतलेलं आहे 60/360 डिग्री इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7.
ओके, मग 7 1 जा 7, 7 1 जा 7, 60 1 जा 60, 66 जा 36, 6 2 3 जा 6 आणि 2 11 जा 22. काय काय राहिलं? वरती राहिला 11 आणि हा 7, 77 झाला. खाली राहिला 3 फक्त राहिलेलं आहे. मग 77/3. देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघूया आपण थर्ड क्वेश्चन जो आहे तो कसा आहे. तो त्यांनी सांगितलेला आहे टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स. आपण इथे पुन्हा पण सगळी इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन लिहायची आपण सवय का ठेवायची आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आपल्याला आवश्यक नाही आहे सगळेच क्वेश्चन्स येतील. आपल्याला दिलेला प्रत्येक क्वेश्चन हा डिफरन्स आहे, त्यामुळे त्याच्या प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे लिहिण्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे काय तिकडे तुमच्या लक्षात राहील. Triangle element is an equilateral triangle. Therefore, all sectors are equal with radius 7 cm. Therefore, area of AB equal to area of BC equal to area of AC. इक्विलॅटरल ट्रायंगल होता, सेक्टर सेम तयार झालेले होते. आपल्याला 3 सेक्टर्स काढायचे आहेत. आपण त्याला प्लस करू किंवा आपण मल्टिप्लाय बाय 3 करू, काहीही करा, पण पहिला आधी लिहा. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामुळे सेम सेक्टर्स झालेले आहेत आणि म्हणून आपण त्यांना इक्वल मानलेलं आहे. सम ऑफ ऑल सेक्टर्स इज इक्वल टू 3 इंटू एरिया ऑफ सेक्टर ए बी. 3 इंटू 25.67. Therefore, sum of all sectors is equal to 77.01 सेंटीमीटर स्क्वेअर तयार झालेलं आहे. आता आपल्याला एरिया ऑफ द शेडेड रिजन काढायला सांगितलेलं आहे. सम ऑफ ऑल सेक्टर्स जे आहेत ते आपण जर का एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंटमधून मायनस केले तर मधला एरिया हा शेडेड आहे तो आपल्याला कळेल. लिहून घेऊया. एरिया ऑफ द शेडेड रिजन इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट मायनस सम ऑफ ऑल सेक्टर्स. 84.77 मायनस 77.01. आन्सर आलेलं आहे 7.76. 77मधून 1 गेला 76 राहिले. 84मधून 77 मायनस झाले 7 राहिले. देअरफॉर एरिया ऑफ द शेडेड रिजन इज इक्वल टू 7.76 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला पुन्हा परत आन्सर्स लिहायचे नाही तर प्रत्येकाला काय करा, तुम्ही स्क्वेअर करा आणि तुमचा आन्सर पूर्ण झालेलं आहे.